हॉर्मुझच्या समुद्रधुनीतनं सध्या एक जहाज तर दाखल झालेलं आहे. मात्र अजूनही भारतीय झेंडे असलेली 28 जहाज ही या हॉर्मुझच्या संपूर्ण परिसरामध्ये अडकली. पश्चिम आशियातल्या सध्याच्या तणावपूर्ण स्थितीमध्ये आणि वारंवार होत असणाऱ्या हल्ल्यांमध्ये सध्या अनेक जहाजं अडकलेली आहेत आणि याच विषयावरती डॉक्टर एस जयशंकर आणि अब्बास अराक्ची यांच्यामध्ये चर्चाही झाली आहे. या चर्चेनंतर आपली दोन जहाजं म्हणजे परिमल आणि पुष्पक ही जहाजं या समुद्रधुनीतनं म्हणजेच हॉर्मुझच्या समुद्रधुनीतनं बाहेर पडलेली आहेत आणि सुखरूपरित्या आता त्यांचा भारताकडे प्रवास सुरू झालेला आहे. आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं आहे की वारंवार इस्रायलकडनं आणि अमेरिकेकडनं जे हल्ले होत आहेत, जे क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत किंवा ड्रोन हल्ले होत आहेत, त्यात अनेक जहाजांना लक्ष केलं जात आहे. या दरम्यानच्या काळामध्ये ऊर्जा स्रोतांचा सगळ्यात मोठा साठा घेऊन येणारी ही जहाजं लक्ष केली जातात आणि त्याचा फटका अनेक देशांना सुद्धा बसतोय. भारतही त्यामध्ये मागे नाहीये. मात्र आता येत्या काळामध्ये अशा पद्धतीनं झालेली जी चर्चा आहे ती चर्चा महत्वाची ठरणार आहे आणि अर्थातच जी जहाजं आपली आता योग्य पद्धतीनं समोर येत आहेत ती वेळेत भारतात दाखल होणं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. येत्या काळामध्ये झालेल्या या वाटाघाटींचा कसा फायदा होतो आणि कशा पद्धतीनं पुन्हा एकदा सगळा पुरवठा सुरळीत होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संपूर्ण भारताच्या आणि जगाच्या नजरा त्यामुळे या युद्धाकडे लागल्या. या आणि अशा वेगवेगळ्या महत्वाच्या घडामोडींसंदर्भात तुम्हाला जर माहिती हवी असेल तर अर्थातच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला लाईक शेअर करायला विसरू नका.